वाढल्यास सभासद मान्य गणेशजी खैरे यांचाच वाढदिवस आहे. सर्व सोसायटीच्या वतीने आपल्यास खूप साऱ्या शुभेच्छा. नारेगाव विविध कार्यकारी संस्थेची आजच्या या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होती आणि या निमित्तानं 86वा वार्षिक अहवालाचं वाचन या निमित्तानं या ठिकाणी झालंय. सर्व सभासदांनी खरं तर विषय पत्रिकेतील सगळ्या विषयांना या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. सर्व सभासद, संस्थेचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकार्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. खरं तर संस्थेचा वार्षिक अहवाल पाहिल्यानंतर संस्था दिवसेंदिवस खरं तर प्रगतीपथावर आहे हे बघितल्यानंतर आनंद होतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका आशाताई बुचके असतील, मौलीशेठ खंडागळे, बाबू पाटे, संतोष नाना, शुभाताई आणि स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी, खरं तर दिवसेंदिवस अनेक वेळेला मी या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतो, परंतु नक्कीच देशमुख साहेबांनी या ठिकाणी सांगितलं या जुन्नर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सर्वच आदर्श सोसायटी कुठली असेल तर ती नारायणगावची वार्षिक विविध कार्यकारी सोसायटी आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं का शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम, त्यांना भागभांडवल उपलब्ध करून द्यायचं काम सातत्याने ही संस्था या ठिकाणी करत असते. आणि संस्थेचं सुद्धा वाटचाल जर बघितली तर एक चांगली आधुनिक पद्धतीची इमारत असेल, संस्थेचं काम पारदर्शक असलेलं कारभार असेल आणि भविष्याचा वेग घेऊन नवीन नवीन संकल्पना घेऊन खरं तर सर्व संचालक मंडळी या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि नक्कीच भविष्य काळामध्ये ज्या आता समस्या आपल्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत, विशेषतः आवर्जून या निमित्तानं आशाताईंना मला विनंती करायची की जुन्नर तालुक्यात जर बघितलं तर खतांचे पुरवठा फार कमी होतो. विशेषतः जर बघितलं तर युरिया कुठंच मिळत नाही. युरियाची कमतरता मधल्या काळामध्ये जर बघितलं तर अतिशय कमी होती. आता कुठेतरी मागच्या 8-15 दिवसापासून रॅक लागल्यामुळं आपल्याला युरिया मिळायला लागला, परंतु जुन्नर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त खताचा पुरवठा आपल्याला या निमित्तानं झाला पाहिजे. यासाठी काय काय आपल्याला गोष्टी कराव्या लागतील याचं खरं तर विश्लेषण आपल्याबरोबर नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी आवर्जून मी कळत. परंतु खताची उपलब्धता शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये या ठिकाणी होण्यासाठी आपल्याला खरं तर प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे औषधं असतील, खतं असतील ही उदाहरण तत्व जर दिली तर शेतकऱ्यांना अधिकचा फायदा या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं का येत्या काळामध्ये संस्थेच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने संचालक मंडळ या निमित्तानं या ठिकाणी करत असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. अधिक वेळ घेणार नाही. संस्थेचे अध्यक्ष संतोष नाना खैरे असतील, उपाध्यक्ष किरण भाऊ वाजके असतील आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ असेल यांना पुढच्या वाटचालीसाठी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.